नेता भाऊदादा कुऱ्हाडे आई वडिलांसह आळे, संतवाडी, कोळवाडी परिसरातील आदरणीय व्यक्तिमत्वांच्या विचारांचा आणि कार्याचा वसा आणि वारसा घेऊन शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र आळे ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र आळे येथे उदयास आलेले आणि संघर्षातून तयार झालेले समाजप्रिय नेतृत्व म्हणजे भाऊ लक्ष्मण कुऱ्हाडे अर्थात लोकनेता भाऊदादा कुऱ्हाडे। भाऊ लक्ष्मण कुऱ्हाडे हे सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकारण अशा अनेक क्षेत्रात काम करत असताना तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सोबत जोडले गेलेल्या माणसांच्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेणारा, सर्वांना आपलंसं करणारा, सर्वांनाच हवाहवासा वाटणारा, सर्वांच्या मदतीला धावणारा, अडचणीच्या काळात प्रत्येक प्रश्नाला उत्तर म्हणजे भाऊदादा अशी ओळख लोकनेते भाऊदादा यांनी आपल्या कामातून जाहीर केली आहे। माझं नाव मथु मुरलीधर साहनी। निवडणूक लागली आता चांगल्या कसं होते, चांगले जो काम करील त्याला काटे जास्त असतात। आता काय आले, दादांचं काम एवढं वाखाणण्याजोगं आहे पहिल्यापासून, संस्थेची भरभराट, बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळं निवडणूक लागली, निवडणूक लागू द्या, पण निवडणूक लागली तर त्याच्यात काय फारसा फरक पडणार नाही, कारण दादांवर लोकांनी पहिल्यापासून प्रेम केले आणि दादांनी पण लोकांना भरपूर प्रेम केले। अनेक लोकांचं प्रसंगाला तो माणूस कधी रात्रीचा फोन केला तरी धावतो, असे दादांची कारकीर्द माझ्यासाठीच नाही अनेकांसाठी त्यांनी केलेले, मंदिरं असतील, अनेक शैक्षणिक संस्था असतील, त्याच्यासाठी भरपूर असं त्यांनी दादांनी योगदान केलेले। शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र आळे येथे शेतकरी वारकरी कुटुंबात भाऊदादा कुऱ्हाडे यांचा जन्म झाला। आळे येथे प्राथमिक शिक्षण घेतले तर उच्च शिक्षण डोंबिवली, मुंबई येथे पूर्ण करून भाऊदादा यांनी प्रीमियर कंपनीत नोकरी केली। भाऊदादा यांच्या दिलदार आणि भेदडक स्वभावामुळे नोकरीला असताना कामगारांना आपलंसं करून कामगार युनियनचं नेतृत्व करत हजारो कामगारांच्या प्रश्नांना वाचा पडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम भाऊदादा कुऱ्हाडे यांनी केलं। भाऊदादा यांच्या कार्याचा आलेख पाहून भाजपने त्यांना कल्याण डोंबिवली नगरपालिकेत नगरसेवक पदासाठी तिकीट दिले। तेथून भाऊदादा यांचा राजकारणात प्रवेश झाला खरा, परंतु दुर्दैवानं त्यांना यात अपयश आलं। परंतु यातून खचून न जाता पुढे भाऊदादा यांनी सहकार क्षेत्रात पाऊल टाकत आदिशक्ती पतसंस्थेची सुरुवात केली आणि यातून अनेक गरीब व गरजू नागरिकांना कर्ज देऊन त्यांच्या कुटुंबांना आणि व्यवसायाला आर्थिक पाठबळ देण्याचं काम भाऊदादा यांनी केलं आणि आजही ते करत आहेत। त्यांनी 10 वर्षात गावातल्या आजपर्यंत एवढ्या संस्थांमध्ये मेंबर लोक निवडून गेलीत, यांनी 1 रुपयाचं दान केलं नाही, पण त्यांनी 10 वर्ष सुकामेवा आणि त्यांची वडीलवारानंतर स्वेटर सर्व बघू लागतो, कोणी असो जातपात न पाहता प्रत्येक घरोघर पोहोचवलं। त्यामुळं अंतकारात त्यांच्याशी जिव्हाळा तयार झाला आणि मतदारांनी ठरवले का भाऊ शिवाय पॅनल कोणाला मत देणार नाही। सहकार क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर भाऊदादा यांनी मागे वळून पाहिले नाही। महाराष्ट्रभर नावलौकिक आणि मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या ठाणे जिल्हा बँकेत 4 वेळा निवडून येत संस्थेत त्यांनी उपाध्यक्षपद भूषवले असून आता ते विद्यमान संचालक आहेत। ठाणे जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष, ठाणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनची सुरुवात, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे संचालक म्हणून भाऊदादा सहकार क्षेत्रात राज्यभरात कौतुकास्पद कामगिरी करत आहेत। अनेक मोठी पदे, प्रतिष्ठा असूनही गावची ओळख भाऊदादा यांना स्वस्त बसून देत नव्हती आणि यातूनच दादांनी आपल्या गावचा वसा आणि वारसा जोपासण्यासाठी, पुढच्या पिढीला उज्ज्वल भविष्य देण्यासाठी गावात सामाजिक काम करण्याची राजकीय संस्थेत न निवड करता आपली जिव्हाळ्याची शैक्षणिक संस्था म्हणजे ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे, संतवाडी, कोळवाडी या संस्थेची निवड करून निवडणूक लढवून निवडून येत संस्थेत अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार अशी पदे भूषवली असून ते संस्थेचे विद्यमान अध्यक्ष म्हणून आता कार्यरत आहेत। अनेक आदरणीय मान्यवरांच्या दृष्टीने व अथक परिश्रमातून ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे वैभवशाली आणि भव्य दिव्य असे शैक्षणिक संकुल उभे राहिले आहे। या आदरणीय मान्यवरांचा वसा, वारसा आणि आदर्श घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी भाऊदादा कुऱ्हाडे आणि त्यांचे सहकारी कार्यरत आहेत।
तसेच सामाजिक कार्यासाठी त्यांनी भाऊदादा कुऱ्हाडे प्रतिष्ठान सुरू करून युवकांना एक व्यासपीठ तयार केले असून त्या माध्यमातून अनेक गोरगरीब गरजूंना मदत करण्याचं काम भाऊदादा आणि त्यांचे सहकारी करत आहेत. नमस्कार, मी उल्हास सावळराम साहने. मागच्या 5 वर्षात मी उपाध्यक्ष म्हणून भाऊदादांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष म्हणून 5 वर्ष संस्थेचं काम पाहिलेलं आहे. मागच्या 5 वर्षात 2.5 वर्ष तर कोरोनामध्येच गेले, तरी 2.5 वर्षात संस्थेची मोठमोठी कामं झाली. त्यात जागेचं काम असेल, शिक्षकांचं 20% काम असेल, अनेक अशी कामे आहेत की नॅकमध्ये आपल्या ग्रेडमध्ये B+ आपलं विद्यालय झालेलं आहे. आणि आज भरपूर कामे आहेत का ती आम्ही मार्गी लावलेली आहेत. आत्ता जरी काही आरोप झाले, काही आरोप केले, तर ते संचालक आमच्याबरोबरच होते ना. आज ते आमच्याबरोबर आहेत, आज समोरच्या पॅनलमध्ये आहेत. महिन्याच्या मिटिंगला आमचा मासिक जमा खर्च व्हायचा, सगळं त्यांना मंजूर होतं. सगळ्यांना विश्वासात घेऊनच सगळी कामं झालेली आहेत. त्याच्यामुळे आता इलेक्शनमुळे आरोप प्रत्यारोप चालू राहणार. ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे संतवाडी कोळवाडी या संस्थेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आपल्या कार्याचा ठसा उमटवत भाऊदादा यांनी स्वतःची पद, प्रतिष्ठा आणि वेळेप्रसंगी पैसा खर्च करून संस्थेचा 20-25 वर्षांपासून प्रलंबित गायरान जागेचा प्रश्न सोडवला आहे. संस्थेची गुणवत्ता वाढून नॅक मूल्यांकन B+ झाले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ग्राहक भंडार सुरू केले. तुकडी वाढ प्रस्ताव मंजूर करून आणले. जुन्या सर्व कोर्ट केसेस निकाली काढल्या. संस्था तोट्यातून नफ्यात आणली. 20% तुकडी मान्यता आणली. संस्थेचे कागदोपत्री सर्व रेकॉर्ड अद्ययावत केले. 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या शालेय साहित्य वाटप केले. कोरोना काळात गरजूंना भरीव मदत केली. संस्थेच्या काळात आळे, संतवाडी, कोळवाडी असा बदल करून सर्व गावांना सहभागी करून घेतले. प्रलंबित ऑडिट नियमित केले. अशी एक ना अनेक कामे करून भाऊदादा कुऱ्हाडे यांनी संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोठे योगदान दिले असून अध्यक्ष पदाला साजेशी अशी कामगिरी करत आहेत. आणि कौटुंबिक कार्याचा आढावा बघत सर्वच परिसरातील नागरिक त्यांच्या सोबत जोडले आहेत. भाऊदादा कुऱ्हाडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे आळे, संतवाडी, कोळवाडी गावचा अभिमान असणारे कार्यकुशल आणि कर्तृत्व संपन्न लोकनेते भाऊदादा कुऱ्हाडे करत असल्याचा कार्याचा आणि कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि तुमच्या या कार्याला आमच्या सर्वांचा मानाचा मुजरा.